नमस्कार मैत्रिणींनो, पहा इथं स्वामी आपले गुलाबजाम खात आहेत. आणि हे आहे खाटू श्याम. आपले मालेगावला मंदिर आहे खाटू श्यामचं. आणि अमावस्या झाली का त्यानंतर त्यांचं असं सावळं रूप आपल्याला दिसत असतं. आणि अमावस्याच्या नंतर परत चांगला दिवस पाहून त्यांच्यावर चंदन लेपन होऊन परत त्यांचा जो साज वगैरे शिंगार असतो तो केला जातो. आणि पहा इथं आमच्या ह्यांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे आम्ही इथं दर्शनाला आलो होतो खाटू श्यामला. आणि एवढी काही गर्दी नव्हती. इथं खूप छान महादेवाची पिंड पण होती. तर मग इथं आम्ही अभिषेक वगैरे केला, पाणी घातलं. खाटू श्याम महाराजांना आपण प्रसादासाठी आपल्याला जे द्यायचं होतं अन्नदानासाठी ते आपण इथं दिलं. आणि छान आपले इथं गणपतीचे वगैरे दर्शन झालं, खाटू श्यामचं पण दर्शन झालं. आणि इथं हे पिंपळाचं झाड आहे. तर हे पिंपळाच्या झाडाची पण खूप मोठी कहाणी आहे. मी तुम्हाला नंतर एका दिवस सांगेन. ह्याच्या प्रत्येक छिद्राला पानाला छिद्र आहे. प्रत्येक पानाला खाटू श्यामच्या तिथं हे झाड जे आहे ते महाभारतामध्ये जे बर्बरीकने झाडाला बाण मारला होता, एका बाणामध्ये प्रत्येक पानाला छिद्र पाडणं असं त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं होतं. तर कृष्णाने त्याची परीक्षा घेण्यासाठी सांगितलं होतं त्याला की एका बाणामध्ये तू कसं काय म्हणजे छिद्र पाडणार, असं म्हणून मग त्यांनी दाखवलं होतं. तेव्हाचं हे झाड आहे. पण तसंच झाड इथं आपलं मालेगावमध्ये आहे. तर मी तुम्हाला त्याची कहाणी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. इथं पहा आपला नाश्ता वगैरे पोहे उपमा चालू आहे. इथं आपण ही भाजीची ग्रेव्ही बनवलेली आहे. तर ही ग्रेव्ही तुम्हाला मी मागं पण शेअर केलेली आहे. आणि ही साधी ग्रेव्ही आहे आपली. तर पहा इथं आपण बटाटा आणि भोपळा हे दोन्हीची मिक्स भाजी, कारण प्रत्येकाला भोपळा खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळं आपण इथं दोन्ही मिक्स अशी भाजी बनवत आहोत. आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. डब्यांना वगैरे पण द्यायला लक्षात येत नाही मग हे भोपळा आहे का बटाटा आहे. असं दोन्ही मिक्स भाजी केली तर छान अशी टेस्टी भाजी होते. आणि आमच्या मोठ्या मुलाला तर खूपच आवडते, त्याच्यामुळं जास्त मी अशी भाजी बनवते. पाहित आपले चटपटीत पोहे नाश्ता वगैरे चालू आहे. आणि इथं गरमागरम मुलगी आलेली आहे, त्याच्यासाठी आता इथं आपण गुलाबजामुनचा बेत केलेला आहे. स्वामींना पण नैवेद्यासाठी होते. आणि पहा तुम्ही पण या गरमागरम गुलाबजामुन खायला हॉटेल ताईसाहेब. तर पहा इथं आपले स्वामी तर एन्जॉय करतात गुलाबजामुन. तुम्ही पण या, तुम्ही पण एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.